चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहे। नागपुरातील तर्री पोहे फेमस आहे आणि नागपुरात आल्यावर रोहित दादा पण तर्री पोह्याचा कढी समोस्याचा आनंद घेत आहेत। दादा, नाश्त्याची वेळ आहे परंतु राजकारण तापलेलं आहे। सगळ्यात पहिला प्रश्न की बच्चू कडूला भेटायला तुम्ही चाललेले आहेत, महाविकास आघाडीचा बच्चू कडू यांना पाठिंबा आहे का संपूर्ण आंदोलनात? हे बघा, काल आदरणीय पवार साहेब बच्चू कडूंशी बोलले, तब्येत विचारली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वजण जे नेते संघर्ष करत आहेत त्यांच्याबरोबर आहे असं आदरणीय पवार साहेब बोलले। आजसुद्धा आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी तिथं चाललेलो आहोत। त्यामुळे तुम्ही आम्हाला जर विचारलं की जे लोक सामान्य लोकांच्या हितासाठी संघर्ष करतात, एका विचाराच्या विरोधात संघर्ष करतात आणि योग्य भूमिका घेतात, त्या व्यक्तींबरोबर आणि त्या पक्षाबरोबर आम्ही सर्वजण आहोत। आज तुम्ही आम्हाला भेट देणार आहे, पक्षाचा पाठिंबा जाहीर करणार आहात का? पक्षाचा पाठिंबा हे जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताई जाहीर करू शकतात। मी आमदार म्हणून, कारण मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, बच्चू कडू साहेबांबरोबर मी त्यांना ओळखतो आणि हा जो लढा आहे शेतकऱ्यांच्या हिताचा तो अतिशय महत्त्वाचा आहे। सरकार शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दुर्लक्षित करते, त्यामुळे आज त्यांना त्यांचा सहयोगी आमदार म्हणून, पूर्वी त्यांच्याबरोबर काम केलं आहे म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी चाललेलो आहे। तुम्ही जयंत पाटील यांचं नाव घेतलं, त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे आता नवीन प्रदेशाध्यक्षाची चर्चा राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेली आहे। तरुणांचा काय, सर्वाधिक वोटर्स तरुण आहे, त्यामुळे तुमच्या नावालाही तरुणांची पसंती आहे तुमच्या पक्षातले, त्यांच्या मताला तुम्ही मान देणार आहात का? एक तर जयंत पाटील साहेब हे भावनिक झाले, त्यांनी 7-8 वर्ष प्रदेश अध्यक्ष म्हणून खूप मोठा संघर्ष या पक्षासाठी आणि पवार साहेबांसाठी केलेला आहे आणि भाषणामध्ये ते बोलले, म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी राजीनामा दिला असं नाही। शेवटी ते पवार साहेब, सुप्रियाताई मोठे नेते बसतील आणि योग्य तो निर्णय तिथे घेतील। पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की उद्या या नेत्यांना जर वाटलं की आपल्याला, म्हणजे मोठ्या नेत्यांना समजा दिल्लीची एखादी मोठी जबाबदारी, इतर राज्यांची सुद्धा, कारण पक्ष आपल्याला मोठा करावा लागेल आणि जर आपल्या महाराष्ट्राची जबाबदारी एखाद्या नवीन व्यक्तीवर द्यायची असेल तर माझं व्यक्तिगत मत आहे की सामान्य कुटुंबातून ती व्यक्ती असावी आणि गेले 10-15 वर्ष एखाद्या पदावर आपल्या पक्षाकडनं त्यांनी चांगलं काम केलं असावं, संघर्ष केला असावा, अशा सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला जर ते पद मिळालं तर आम्हालासुद्धा, आमच्यासारख्या लोकांनासुद्धा आनंद होईल। म्हणजे पवार कुटुंबातून कोणाला ते द्यावं नाही, पण जो सामान्य परिवारातला आहे त्याला ते मिळावं असं आमचं मत आहे। दोन प्रश्न आहे, तुम्ही म्हटलं की पवार कुटुंबातून देऊ नये, परंतु माझा प्रश्न यासाठी आहे की तुम्ही प्रबळ दावेदार या पदासाठी आहात, तरुणाईचा विचार केला, पक्षाचं काम तुम्ही ज्याप्रमाणे फिरतायत, काम करतायत, तुम्ही दावेदार आहात, तुम्हाला संधी दिली, पवार साहेबांचा शब्द हा अंतिम असतो सगळ्या पक्षासाठी, तुम्हाला पवार साहेबांनी म्हटलं की प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, जबाबदारी सांभाळायची आहे, तर रोहित पवारांचं काय मत आहे? मी पवार साहेबांचे आभार व्यक्त करेल, त्यांचा आशीर्वाद घेईल आणि त्यांना विनंती करेल की, आणि ते पवार साहेब तसं करतील असं मला वाटत नाही। त्याचं मुख्य कारण असं, पवार साहेब आणि आम्ही सर्वजण म्हणजे एकाच विचाराचे असल्यामुळे पवार साहेब नेहमी आणि येत्या काळामध्ये नक्कीच सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला तिथं संधी देतील। आणि मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो, आमचं मत असं आहे की विचार तेच, पण स्टाईल बदलावी लागेल। राजकारणामध्ये स्टाईल जर आपण बदलली नाही तर राजकारणामध्ये अडचणी येऊ शकतात। आज काही प्रमाणात विरोधात असल्यामुळे आज अडचणी आहेत, पण विचार तेच असल्यामुळे लोक नक्कीच ते विचार आपले परत स्वीकारतील। फक्त स्टाईल आणि काही पद्धत आणि संघटनात्मक काही बदल हे केल्याशिवाय पुढं आपल्याला जाता येईल असं वाटत नाही। याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वीकारायला तयार नाही प्रदेशाध्यक्षपद? मी, माझं असं मत आहे की मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण प्रदेश अध्यक्षपद हे सामान्य कुटुंबातून एका व्यक्तीला द्यावं आणि त्या व्यक्तीच्या अंडर एक कुठलं संघटनात्मक दुसरं पद असेल ज्याच्यामध्ये अख्ख्या कार्यकारिणी ज्या असतात, नाहीतर जे काही विविध संघटनात्मक जे विभाग असतात त्याचे नियुक्त्या असतील आणि जे काही जबाबदारी असेल, अशी जबाबदारी माझ्यासारख्याला मिळाली तर
प्रदेशाध्यक्षाचं काम करतीलच, आम्ही करू, आमचे नेतेसुद्धा करतील, त्यामुळे एकत्रित आम्ही काम करूच. म्हणजे आम्हाला जबाबदारी पाहिजे, पण प्रदेशाध्यक्षपद जर द्यायचं झालं आणि पवारसाहेब, जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताईंनी ठरवलं तर सामान्य कुटुंबातून एखादा व्यक्ती जो 15 वर्ष आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक आहे अशा व्यक्तीला द्यावं असं मला वाटतं. तुमचा पाठिंबा कोणाला, म्हणजे टोपे साहेबांचं नावही चर्चेत आहे, अनिल देशमुखांचं नाव आहे विदर्भात, त्यांच्या नावाला पसंती आहे, ते जितेंद्र आव्हाड आहे, तुमचं ताकद कुणाच्या बाजूनं? नाही बघा, मी माझ्याबद्दल बोलू शकतो. मी पवार कुटुंबातून आहे, 7 वर्ष झालं राजकारणामध्ये आहे. तुम्ही मला बघितलं आहे की 800 किलोमीटर चालून लोकांच्या हिताचे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, संघर्ष केलेला आहे. जेव्हा पक्ष फुटला तेव्हा सत्तेत न जाता पवारसाहेबांबरोबर राहिलो, आणि जसं मी कार्यकर्ता म्हणून राहिलो तसंच देशमुख साहेब राहिलेत, तसंच टोपे साहेब राहिले, तसेच आव्हाड साहेब राहिले. हे मोठे नेते आहेत, यांना अनुभव खूप मोठा आहे. आणि मला असं वाटतं की अशा मोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जर नवीन एखाद्या चेहऱ्याला सामान्य कुटुंबातून जर संधी दिली, या व्यतिरिक्त नवीन चेहऱ्याला असं म्हणायचं तुम्हाला, मी जे नाव घेतले त्यांचे मी आता हे मोठे कुटुंब झाले, म्हणजे एकदम मोठे नेते झाले, या नेत्यांचं आपल्याला मार्गदर्शन पाहिजे. आणि रस्त्यावर उतरून पळणारा, लढणारा सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी अशाला जर संधी दिली तर नेते यांना मार्गदर्शन करतील, विभागनिहाय जबाबदारी घेतील, काही राज्यांची सुद्धा जबाबदारी घेतील, आणि मग अशा पद्धतीने सगळेच जेव्हा काम करतील तेव्हाच पक्ष पुढे जाईल असं वाटतं. समोर कोणी चेहरा आहे, नाव आहे, 1-2 नावं म्हणजे असे बरेच आहेत, पण शेवटी निर्णय पवारसाहेब तिथं घेतील. आणि आज एखाद्याचं नाव घेऊन, नाही असं नाव ओपनली एखाद्याचं सुचवून मग कधी कधी त्याला काही प्रमाणात अडचणीसुद्धा येऊ शकतील, नाही तर एक परसेप्शन तयार होऊ शकतं. त्यामुळे माझं एवढंच मत आहे की तुम्ही मला जर विचारलं की मी ते पद घ्यायला तयार आहे का, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण पद घ्यायला तयार नाही. पद सामान्य कुटुंबातूनच असावं. नाव फक्त मला आत्ता सांगता येणार नाही. त्याचं मुख्य कारण असं की उगाच त्याला शेपूट लांब होत जाते. पवार साहेबांना तो विषय माहिती, नाव माहिती, जयंत पाटील साहेबांना माहिती, सुप्रियाताईंना माहिती. त्यामुळे ते आणि सर्व नेते, ज्याच्यामध्ये देशमुख साहेब आहेत, टोपे साहेब आहेत, आव्हाड साहेब आहेत, असे अनेक मोठे नेते आहेत, ते एकत्रित बसून योग्य असं नाव देतील असं आपल्याला म्हणावं लागेल. राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस साजरा झाला, दोन्ही राष्ट्रवादीचा, आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी म्हटलं की अजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे. मुश्रीफ साहेबांचं ते वक्तव्य होतं. लक्ष्मण हाके म्हटले की गुलाबी जॅकेट बदलण्या इतपत मुख्यमंत्री होणं सोपं नाही. हाकेंचा विषय असा आहे, त्यांची चूक नाही. त्यांना सकाळी फोन येतो आणि सांगितलं जातं अशा पद्धतीने तुम्हाला एखादं वक्तव्य करायचं आहे, असं बोलायचं आहे. ज्या नेत्याचा फोन येतो त्या नेत्याचं ते ऐकतात आणि ते काहीतरी बोलून जातात. आता अशी एक व्यक्ती जी दुसऱ्या नेत्याची ऐकते त्याच्याबद्दल मी इथं बोलून वेळ घेणार नाही. पण राहिला प्रश्न त्यांच्या इतर नेत्यांचा. आता मला एक कळत नाही की तुम्ही एका बाजूला म्हणता दादांना मुख्यमंत्री बनवायचं, पण जेव्हा दादांवर एखादी अडचण येते, एखादे कार्यकर्ते, पदाधिकारी, नाही तर सत्तेत असणाऱ्याच पक्षातले काही लोक जेव्हा दादांच्या विरोधात बोलतात तेव्हा मात्र कुणी दादांची बाजू घेताना दिसत नाही. आणि भाषण करत असताना मस्त भाषण भारी ठोकता. त्यामुळे एखादा नेता अडचणीत असतो तेव्हा तुम्ही त्या पाठीशी उभं राहत नाही, त्याची बाजू घेत नाही, आणि भाषण करण्याच्या ठिकाणी फक्त भाषण करता. मग ह्याला काय म्हणणार? मग त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा गटतट आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. प्रियाताईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. दहशतवाद विरोधी भूमिकेत मुत्सद्दीपणा पंतप्रधानांचा दिसला अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं. याचा आम्ही काय अर्थ, माध्यमांनी काय अर्थ काढता, तुम्ही काय अर्थ काढता? पंतप्रधान इलेक्शन लढूस तर एखादा उमेदवार जेव्हा पंतप्रधान असतो, नाही तर होण्याच्या रेसमध्ये असतो, तो आपला विरोधक असतो. आणि पंतप्रधान एकदा पंतप्रधान झाला आणि खास करून जेव्हा डिफेन्सचा एखादा विषय येतो तेव्हा ते या देशाचे पंतप्रधान असतात. आणि कुठलीही भूमिका देश जेव्हा घेत असतो तेव्हा आपल्याला देशाच्या बाजूलीच उभं राहावं लागतं. आता उद्या समजा सुप्रियाताई पंतप्रधानांच्या विरोधात बोलल्या असत्या तेव्हा ह्यांची BJPची ट्रोल आर्मी तिसरीकडेच विषय घेऊन गेल्या असत्या. त्यामुळे विषय एवढाच आहे की मेन विषयातून न भरकटता आपल्या डिफेन्सला आपण क्रेडिट दिलं पाहिजे, आपल्या सैनिकांना, एअरफोर्स क्रेडिट दिलं त्यांनी. PM हे पद आहे, PM हे पद आहे, आणि ह्या पदाला तिथं कुठंतरी या अशा परिस्थितीमध्ये राजकारण बाजूला ठेवून त्या पदाला मान देण्याची संस्कृती आपल्या सगळ्यांची आहे. असं आहे बघा, जेव्हा तुम्ही आपल्या इंदिरा गांधीजी होत्या तेव्हा तुम्ही बघितलं असेल अटलजींनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलाच आहे ना. ह्या प्रकारचं राजकारण महत्त्वाचं आहे, जे आज आमच्याकडनं फॉलो केलं जातं, काँग्रेसकडनं केलं जातं, पण हे दुर्दैवाने BJPकडनं केलं जातं. असा अर्थ बिलकुलच नाही का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे आणि शरद पवार गट महायुतीच्या जवळ जातोय अशी चर्चा आहे. मग भाषणं जर तुम्ही ऐकली, आणि खास करून पवारसाहेबांची भाषणं, ते सुद्धा जेव्हा आमचा वर्धापन दिन होता तेव्हा ते सत्तेतल्या विरोधातलीच होती ना.
मग विरोधात आम्ही आज बोलतोच आहे. पवारसाहेबांची भूमिका राष्ट्रहितासाठी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे असाही त्यांच्या भाषणाचा सूर होता. त्यावेळेस NDA सोबत जाण्याचं कुठेतरी चर्चा. राष्ट्रहित म्हणलं की NDA येतं का? नाही ना. आजच्या परिस्थितीमध्ये जे काय सरकार आहे या देशाचं ते भाजपचं आहे. आणि मग याच्यात आपण जेव्हा राष्ट्र म्हणतो म्हणजे आपला देश जेव्हा म्हणतो तेव्हा देशाला कुठंतरी आपल्याला एक संघ राहिलं पाहिजे, सर्व पक्षांनी सपोर्ट केलं पाहिजे. नाही तर याचा फायदा विरोधक घेऊ शकतात, म्हणजे पाकिस्तान घेऊ शकतं. तशी परिस्थिती येऊ नये, कारण पवारसाहेब स्वतः डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहेत. यामुळे पवारसाहेब नेहमी केव्हा भारताचा विषय येतो किंवा राज्याचा विषय येतो तेव्हा विरोधक असलं काय नसलं काय पवारसाहेब अशीच भूमिका घेतात जी आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी महत्त्वाची. आता एक शेवटचे 2 प्रश्न. एक तर नितेश राणे यांचं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली, नारायण राणे यांनी त्यांना समज दिली, तुम्ही कसं बघता? हे बघा कसं आहे की खूप काळ गेला ना, एखादी बातमी नाही झाली तर नितेश भाऊ येतात आणि असं तिसरं काहीतरी बोलून जातात. आता याच्यामध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे ते शिंदे साहेबांच्या विरोधात आहेत, पण फडणवीस साहेबांचं टिमकी म्हणजे चांगलंच ते तिथं बोललेले आहेत. पण आता शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये त्यांचा भाऊ आहे. म्हणजे आता नितेशराव कोणाबद्दल बोलत होते? म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रपक्षाबद्दल बोलताय, त्या मित्रपक्षातून तुमचा भाऊ तिथं निवडून आलेला आहे. म्हणजे त्यांची जरा अडचणच झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर शिंदेसाहेब काम करत असल्यामुळे आणि इथं नितेश भाऊंनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं उदो केल्यामुळे शिंदेसाहेब नाराज होतील, त्यापेक्षा नितेश भाऊंना नाराज केलं पाहिजे. चालेल थोडंसं कदाचित आतून ते म्हणतील अरे तू बोलला ते चांगलंच केलं म्हणून आपलं पब्लिकमध्ये बोलायचं, कान ओढल्यासारखं दाखवायचं. पण नितेशराव हे थांबणार नाही. जेव्हा बातम्या कमी होतील तेव्हा परत काहीतरी असं वक्तव्य करतील. शेवटचा प्रश्न माझा, तुमच्या पक्षातील किती आमदार आणि किती खासदारांना वाटतंय प्रामाणिकपणे की आपण दादांसोबत जायला पाहिजे? तुम्ही उघडपणे सांगणार नाही, पण किती यांना आतून वाटते? तुमची काही भेटीगाठी, बोलणं, दादांची चर्चा होत असते का कुठल्याही विषयावर? नाही, एखादा विकासाचा मुद्दा असेल, कारण ते उपमुख्यमंत्री आहेत, नाहीतर एखादी योजना आपल्या या राज्यासाठी महत्त्वाची ती आणावी यासाठी फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांना मी भेटत असतो, पत्र आणि सोशल मीडियावर पण टाकत असतो. आता राहिला प्रश्न आमदार आणि खासदार, मेजॉरिटी जे सगळे आमदार आहेत ते आदरणीय पवारसाहेबांबरोबर आहेत आणि 100% खासदार हे पवारसाहेबांबरोबर आहेत. ठीक आहे, 1-2 इकडं तिकडं दादांना नाहीतर सत्तेतल्या काही लोकांना भेटत असतील, पण त्याला काही कुठलाही वेगळा परिणाम होईल असं वाटत नाही. धन्यवाद. रोहित पवार नागपूरच्या या वातावरणात तर्री पोह्याचा आस्वाद घेत आहे आणि राजकीय खमंग चर्चा सुद्धा त्यांनी केली. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.